झुक 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 अगेन गाडी दुरांच्या रेगा हवेत काळी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया. लहानपणीच्या सुंदर आठवणींपैकी एक आवडीचं गाणं. आम्ही मामाच्या गावाला तर नाही गेलो, पण आत्याच्या गावाला जात असताना मात्र पळती झाडे पाहण्याचा आनंद वेगळाच असायचा. आजकालच्या मुलांना तो आनंद अनुभवताच येत नाही, कारण ट्रेनमध्ये बसल्या बसल्या त्यांचा सुरू होतो मोबाईल आणि त्याच्यावरचे गेम्स किंवा ते रील्स. आणि हे देतं कोण, तर आपण स्वतः. ट्रेनचा प्रवास 5 मिनिटाचा असो किंवा 5 तासांचा असो, पूर्ण वेळ मोबाईल घेऊन बसणं हे योग्य तर नाही ना. एवढा सुंदर निसर्ग आहे, ऑब्झर्व करण्यासारखं बरंच काही आहे, पण तरी आपली मुलं मोबाईलमध्ये आहेत. मग इथे आपली चुकी आहे. पण मग त्यांना मोबाईल मधून बाहेर काढण्यासाठी काय करायचं, तर गंमत म्हणजे काही गेम्स खेळायचे, काही शाब्दिक गेम्स खेळायचे, ज्याच्यामध्ये ते आपल्या बरोबर इन्व्हॉल्व्ह राहतील. मी आणि माझा मुलगा की नाही शब्दांच्या भेंड्या खेळायला सुरुवात करतो आणि आमच्या दोघांच्या जुगलबंदीमध्ये ना आजूबाजूचे सगळे लोक हळूहळू इन्व्हॉल्व्ह व्हायला लागतात आणि उत्तरेपर्यंत सगळ्यांची छान कनेक्शन होऊन जातं. म्हणजे बघा ना, एक तीर दोन निशाण. माझ्या मुलाची मोबाईलची सवयही निघून जाते, त्याचबरोबर समाजाबरोबर आपण कनेक्टही होतो. मग पुढचा प्रवास तुमचा कसा होतोय मला नक्की कळवा. त्यासाठी कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.